सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज बघा, हा जो मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे तो ताईंचा बुकिंगचा आहे. लाईव्ह बुकिंग ताईंनी केलेला आहे. तर त्याची विधिवत पूजा होणार आहे. त्याचबरोबर बघा, धनलक्ष्मी कुंचन ज्या ज्या ताईंचे बुकिंगचे आहेत ऑर्डरचे, त्यांची सर्वांची विधिवत सेवा होणार आहे. त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारी सामग्री सुद्धा तुम्ही बघू शकता. धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारी सामग्री जी आहे ती काहीशी अशी आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, पवळा आहे, गुंज आहे, त्यासोबत बघा कमळाचं फूल आहे, चांदीचं हळकुंड आहे, मोती आहे, श्रीफळ आहे, कवडे आहेत, गोमती चक्र आहे, त्यासोबत चांदीची अक्षदा. तर हे सगळं जी पूजा सामग्री आहे ही धनलक्ष्मी कुंचनसाठी आपल्याला लागते. तर आज सर्व ताईंचे ज्यांचं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं बुकिंग आहे सर्वांची आज विधिवत पूजा होणार आहे. त्याचबरोबर बघा, स्वामी माऊलींचा आशीर्वाद घेऊन आपण पूजेला सुरुवात करणार आहे. तर आज स्वामींनी खूप गोड अशी टोपी घातली आणि शॉल सकाळपासून घालून घेतलीच नाहीये. पाऊस पडतोय पण काय माहिती स्वामींना शॉलच नाही घालायची. त्यासोबत आज बघा, सकाळच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कामाक्षी दीपचा आपण विधिवत पूजा केलेली आहे. त्याचबरोबर ही पर्स आहे ती ताईंची ऑर्डरची आहे. सर्वांना हँडपर्स जे आहेत आपल्याकडे मिळतात त्या पूजाविधी करून घरपोच मिळतात. तर ज्या ताईंना पर्स हव्या त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. तर हे असं आपलं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर बघा, आजची पूजा जी आहे ती सर्व ताईंच्या कुंचनची पूजा असणार आहे. ज्या ताईंनी अजूनही कुंचन ऑर्डर नाही केले त्यांनी लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करा. तर आता विधिवत सगळ्या कुंचनची ताईंची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. तर बघा, आपण जे काही म्हणजे हळदीचं लिंपन जे करणार आहे त्यासाठी तुम्हाला काही काही सामग्री लागते हे सुद्धा आपण बघूया. तर गंगाजल लागतं. तर बघा, हे असं हळदीचं आम्ही बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये हळद आहे, अष्टगंध आहे, त्याचसोबत बघा ह्याच्यामध्ये हळद, अष्टगंध आणि आपण ह्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे गुलाबजल आणि गंगाजल. हे बघा, गुलाबजल आणि गंगाजल आणि हळद. तर आपल्याकडे हे गुलाबजल, गंगाजल आणि हळद मिळते. तर हे बघा, गुलाब आणि गंगाजल हे दोन्ही ह्याच्यात मिक्स करायचे. थोडीशी हळद, थोडासा अष्टगंध. त्यासोबत बघा, तुम्ही हे हळदीचं लिंपण सुद्धा ह्या दिव्याला किंवा तुम्ही ह्या कुंचनला सुद्धा करू शकता. तर आज स्वामींच्या कृपेने आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झाले. तर आज आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेने कर्जमुक्ती, आर्थिक तुम्हाला आवक वाढते, व्यवसाय उद्योग आहे तो 3 पटीने वाढतो. त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळतं, घरामध्ये काही नजरदोष असेल तो दूर होतो. तुम्हाला बघा, व्यवसायाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुमचा व्यवसायसुद्धा खूप चांगला चालतो. तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचं आहे. तर आता बघा, आपण त्या अष्टलक्ष्मी देवाला हळदीचं लिंपण करून घेणार आहे. तर बघा, ह्या दिव्याला आपल्याला असं हळदीचं लिंपण करून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काय काय सामग्री लागते. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. किंवा हळदीचं लिंपण करून घेतल्यानंतर तुम्हाला ह्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. असं तुम्हाला हळदीचं लिंपण करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण अगरबत्ती लावूया. तर बघा, ही जास्वंदाची अगरबत्ती आहे. माता लक्ष्मीला जास्वंद प्रिय आहे. त्याचबरोबर तुम्ही गुलाबाची किंवा जास्वंदाची किंवा अगदी तुम्ही केवड्याची लावा, कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे. तरी जास्वंद अगरबत्ती मिळते. त्यासोबत बघा, हा नक्षत्रम केवडा आहे. तुम्हाला जी अगरबत्ती हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. तर क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर आहे, नॅचरल आहे आणि मसाला नॅचरल अगरबत्ती आहे. कोणताही उग्रट वास येत नाही. तुम्ही नक्षत्रम लावा किंवा भगवान विष्णूंना प्रिय असणारे किंवा तुम्ही गणपती बाप्पा माता लक्ष्मीला प्रिय असणारं जास्वंदाचं फूल किंवा जास्वंद फुलाची लावू शकता. तर मी जी अगरबत्ती आहे ती मी आता जास्वंदाचीच लावणार आहे. तुम्हाला जी अगरबत्ती लावायची अगदी तुम्ही ती अगरबत्ती लावू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा किती ग्रॅम आहे. 100 ग्रॅम तुम्हाला 165 रुपयाली जास्वंद अगरबत्ती मिळते. क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर क्वालिटीची अगरबत्ती मिळते. वास मस्त आहे ह्याला, जास्वंदाचा वास छान आहे. तर ज्या ताईंना जास्वंद हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा, पूजाविधी करताना दिवा आणि अगरबत्ती लावलेली असावी. तर आता बघा, तुम्हाला मी हळदीचं लिंपण दाखवते, पण आता दीपपूजनसुद्धा तुम्ही करून घ्या, कारण मी सकाळीच अष्टलक्ष्मी कामाक्षी दिव्याची पूजा विधिवत केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता. तर आपल्याकडे बघा, ही पंती मिळते तुपाची. तर ही पंती ह्या दिव्यामध्ये आपण ठेवणार आहे, कारण हा ताईंना कुरिअर करायचं आहे. त्यामुळे तो दिवा तेल सगळीकडं म्हणजे त्यांची बाकीची ऑर्डर आहे त्याला तेल लागू नये म्हणून आपल्याला हा दिवा जो आहे तो दिवा ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे.
दीपक ज्योती नमस्तुते अशी दिव्याची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. मी कुंकू हळद लावले. माझ्याकडून कुंकू आधी लागलं गेले, पण तुम्ही अगोदर हळद लावा, त्याच्यानंतर कुंकू लावा. त्याचबरोबर ह्या दिव्याला सुद्धा असं अलंकरित करून घ्यायचं आहे. दीपक ज्योती नमस्तुते. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दिव्याला सगळीकडे हळदीचं लिंपण करायचं आहे. त्याचबरोबर कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. आणि हा दिवा आहे तो ताईंचा आहे. त्याच्यामध्ये मी तुपाची पंती ठेवणार आहे, कारण तो कुरिअर करायचा आहे मला. तर बघा, ह्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर बघा, हे अगरबत्तीचं जे तुम्ही स्टँड बघताय आपल्याकडे, हे स्टँडसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. हे अगरबत्तीचं स्टँड आणि हे आतलं तुम्ही जे मार्बलचं बघताय ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता ह्या दिव्याची आपण विधिवत पूजा केली. तर हा दिवा आहे, त्या दिव्याला आपल्याला बघा हळदी कुंकू वाहून अलंकरित सुद्धा केलेला आहे आपण. आता हा दिवा आहे, त्याला अक्षदा व्हायच्या आहेत. आणि हा दिवा आहे तो आपण एका चांगल्या ठिकाणी ठेवायचा आहे. जसं की उत्तर दिशेला ठेवू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये जर उत्तर दिशेला ठेवायची जागा असेल तर एखाद्या आसनावर ठेवा. आता मी पूजा करते, पण तुम्ही एखादी त्याच्याखाली प्लेट वगैरे ठेवू शकता. जसं की आपल्याकडे बघा पानवेल डिश मिळते, त्या पानवेल डिशवरती सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता. ज्या ताईंना पानवेल डिश हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तर हा जे दिव्याची बघा विधिवत खूप छान पूजा झालेली आहे. हा क्वालिटीचा दिवा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आपल्याकडे सगळ्यात बेस्ट आणि चांगल्या क्वालिटीचा दिवा अष्टलक्ष्मी मिळतो. तर हा जो दिवा आहे त्याची विधिवत पूजा झालेली आहे. तर आपल्याला बघा ह्याच्यामध्ये ही पंती ठेवायची आहे, कारण हा दिवा ताईंना कुरिअर करायचा आहे. तर मी इथं पाठीमाग हा दिवा ठेवते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 कारण तांदूळ माता ही लक्ष्मीला फार प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही आपल्याकडं पानवेल डिश बघा मोठ्या साईजमध्ये आहे, छोट्या साईजमध्ये आहे. तुम्ही तीसुद्धा दिव्याखाली ठेवू शकता. तर मी बघा पानवेल डिश तुम्ही ठेवू शकता, कारण तुम्ही जेव्हा दिवा ऑर्डर करताय किंवा दिवा घेताय अशा वेळी तुम्हाला पानवेल डिश ठेवली तरी सुद्धा चालते. तर बघा खूप सुंदर अशी ह्या दिव्याची विधिवत पूजा झालेली आहे. ज्या ताईंना हा दिवा हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा दिवा आपल्याकडे मिळतो, सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यावरती बघा अशा 8 लक्ष्मी आहेत. जसं की छोटा दिवा आहे, त्या छोट्या दिव्यावरती एवढा कोरीवपणा नाही आहे जेवढा मोठ्या दिव्यावरती कोरीवपणा आहे. त्यामुळे बऱ्याचशाच ताईंना छोटा दिवा कोरीव नसल्यामुळं बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई मोठा कोरीव आहे पण त्याच्यामध्ये आम्हाला छोटा पाहिजे. पण प्रत्येक छोट्या कामाला
वेळ लागतो किंवा छोटा तेवढा कोरीव मिळत नाही, त्यामुळे मोठाच तुम्ही शक्यतो घ्या, कारण मोठ्या दिव्याला कोरीवपणा जास्त आहे. तर असा बघा हा आपण अष्टलक्ष्मी दिव्याचा आता विधिवत पूजा केलेली आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही ह्या डिशवरती हा दिवा ठेवू शकता. बघा अशा आपल्याला डिश मिळतात. तर ही डिश आहे ती 8 नंबरची आहे. खूप सुंदर छान क्वालिटीची डिश आहे ती 8 नंबरची आहे. तुम्ही ही डिश घेऊ शकता. ह्याच्यावर कुंचन सेवासुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यावरती आरतीसुद्धा देवी देवतांची करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा तुम्हाला आपल्याकडे डिश मिळते. ह्या डिशला सुद्धा हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे. बऱ्याचशा ताई जेव्हा दिवा ठेवतात तेव्हा डिशवरती ठेवतात. त्यामध्ये बघा हा मोठा साईज आहे, त्याची साईज आहे ती 10 नंबर आहे. ही मोठ्या साईजमध्ये तुम्हाला 10 नंबरची डिश मिळते. पानवेल डिश असं ह्याला म्हणतात. तुम्हाला अगदी जी डिश हवी ती तुम्ही घेऊ शकता. ही मोठी डिश आहे आणि ही छोटी डिश आहे. जी डिश हवी ती तुम्ही घेऊ शकता. ज्या ताईंना ही डिश हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची तुम्हाला ही पानवेल डिश मिळते. त्याचबरोबर बघा आता तुम्हाला छोट्या साईजमध्ये सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा मिळतो. तर बघा हा छोटा साईज सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. तर हा छोटा साईज आहे, फक्त त्याला जसं गोल आहे, जसा त्याचा जो कोरीवपणा आहे तो कोरीवपणा तुम्हाला ह्या दिव्याला मिळत नाही. तर हा छोटासा बघा दिवा आहे, खूप सुंदर आणि ह्याची सुद्धा क्वालिटी छान आहे. तर हा त्याच्या कम्पेअर म्हणाल तर तो मोठा आहे आणि हा छोटा आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो दिवा ऑर्डर करू शकता. हे बघा अशी छोटा आणि मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे. जो घेणं तुम्हाला शक्य आहे तो तुम्ही घेऊ शकता. तर ह्या दिव्याची सुद्धा विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला सगळे अष्टलक्ष्मी दिवे जे आहेत ते पूजाविधी करून मिळणार. क्वालिटी बघा ह्याची दिसाय तुम्हाला मार्केटमध्ये सेम दिवे दिसतात, फक्त क्वालिटीमध्ये फरक असतो. साईज पण तुम्हाला सेम मिळेल, पण जो आपल्याकडला दिवा आहे तो खूप जड आहे, रेखीव आहे, कोरीव आहे आणि त्याची क्वालिटी जी आहे ती खूप सुंदर आहे. त्यामुळे बघा हलकेसुद्धा दिवे मिळतात ह्याच्यामध्ये, पण आपण ठेवत नाही, कारण तुम्ही त्याची विधिवत पूजा करणार आणि वर्षानुवर्ष करणार तर गळणारा किंवा हलक्या क्वालिटीचा दिवा आपल्याकडे मिळत नाही. तर ह्यासुद्धा दिव्याला आपल्याला सेम त्याच प्रकारे अलंकरित करून घ्यायचं आहे. ज्या ताईंना दिवा हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. सगळ्या दिव्यांना अलंकरित करायचे आज. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हळद, थोडासा अष्टगंध, गुलाबजल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पवित्र जल, गंगाजल मिक्स करायचं आहे आणि असं तुम्हाला हळदीचं लिंपन करायचं आहे. प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी करू शकता किंवा फक्त शुक्रवारी केलं तरीसुद्धा चालतं, किंवा रोज जरी तुमच्या देवघरामध्ये दिवा पुजला आणि फक्त शुक्रवारी आणि मंगळवारी जर हळदी लिंपन केलं तरी चालतं, कारण रोज हळदी लिंपन करणं शक्य नसतं. त्यामुळे एकदा करा, स्वच्छ दिवा करा, त्याच्यानंतर तुम्ही असं हळदीचं लिंपन करू शकता. तर हा छोटा आपल्याकडला अष्टलक्ष्मी दिवा आहे. तुम्हाला जो साईज घेणं शक्य आहे, जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही हा दिवासुद्धा बुकिंग करू शकता. तर हा बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवा मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 बघा किती सुंदर क्वालिटीचा आपल्याला हा अष्टलक्ष्मी दिवा मिळतो. हा छोट्या साईजमध्ये आहे. तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा पंथीचा दुसरा दिवा ठेवायचा आहे. म्हणजे मी आता ठेवते, पण तुम्ही पंथीचा दिवा ठेवू शकता किंवा अगदी तुम्हाला तेलाचा लावा, कारण हा दिवा कुरिअर करायचा आहे, त्यामुळे तेल सगळ्या दिव्यात होतं आणि रिकाम्या दिव्याची पूजा नाही करावी म्हणून त्याच्यामध्ये मी तुपाच्या पंत्या ठेवते.
श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर बघा, अशी विधिवत आपण दिव्याची पूजा केली आहे. माता लक्ष्मी सर्वांच्या घरामध्ये चांगलं आरोग्य, चांगलं स्वस्थ आणि तुम्ही चांगली कृपा सर्वांवरती करा. सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा. तर अशी अष्टलक्ष्मी दिव्याची आपली विधिवत पूजा झालेली आहे. आता तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ती सुद्धा पूजा करून मिळणार आहे. कारण हा खास व्हिडिओ बऱ्याच ताईंना पूजा करूनच पूजा साहित्य हवं असतं. कारण एक सकारात्मकता असते, एक विश्वास असतो बऱ्याचशा ताईंचा आणि एक पॉझिटिव्हिटीसुद्धा ह्या सगळ्या पूजा साहित्यामुळं. त्यासोबत बघा, जेव्हा तुम्ही दिवा लावता, आता हे आपल्याकडं गुलाबाचं अत्तर मिळतं, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. हे अत्तर मिक्स करायचं आहे, जेणेकरून बघा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होते. तुम्हाला गुलाब अत्तर आणि केवडा अत्तर, आता भगवान विष्णूंना केवडा प्रिय आहे, माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे. तर हे दोन अत्तर आहेत, हे पूजेमध्ये तुमच्या असायलाच पाहिजेत. तर बघा, हे केवडा अत्तर आहे भगवान विष्णूंना प्रिय. तर ह्याच्यामध्ये केवडा अत्तर थोडंसं सोडायचं, कारण माता लक्ष्मी आकर्षित होते. केवडा आणि गुलाब दोन्ही अत्तर तुम्हाला मिक्स करायचे आहेत. हा बघा, हा मी आता मिक्स केलेलं गुलाब अत्तर होतं. हे बघा गुलाब अत्तर. त्याचबरोबर केवडा अत्तर भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळं केवडा अत्तर पण आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे. आता हे केवढा अत्तर आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे आपल्याला, कारण माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा पूर्ण सुगंध दरवळतो. तर हे दोन अत्तर कुंचन सेवा करताना आणि अष्टलक्ष्मी दिवा माता लक्ष्मीची सेवा करताना त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर हे दोन्ही अत्तर सुद्धा तुम्हाला मिळतील. जसं सांगितल्याप्रमाणे अगरबत्ती, गुलाब, केवडा आणि जास्वंद लावायचे, चंदन. तर हे जे दोन अत्तर आहेत, हे दोन अत्तर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुमच्या पूजेमध्ये असायलाच पाहिजेत. कारण अत्तरमुळं आपला शुक्रसुद्धा ॲक्टिवेट होतो. आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये ह्या सुगंधी अत्तराने, सुगंधी द्रव्याने भरपूरशी प्रगती होते, पैसा खेचला जातो. त्यामुळे सुगंधी अत्तर जे माता लक्ष्मीला प्रिय आहेत ते अत्तर तुमच्या पूजेमध्ये असायलाच पाहिजेत. तर बघा, अशी आपण विधिवत अष्टलक्ष्मी दिव्यांची पूजन केले. आता हे अत्तर पण आपण मिक्स केले. तर त्या धनलक्ष्मी कुंचन आहेत ते सगळ्यांची विधिवत सिद्ध करायचे आहेत आपल्याला. तर धनलक्ष्मी कुंचनसाठी बघा, ही सगळी पूजा सामग्री धनलक्ष्मी कुंचन सेवेची आहे. बऱ्याचशाच ताईंनी कुंचन घेतलेलं आहे, त्यांना माहितीच आहे की धनलक्ष्मी कुंचनसाठी काय काय पूजा सामग्री लागते. तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे. तर आपण सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा पूजा करणार आहे. आणि ज्या ताईंची ऑर्डरचे आहेत त्यांनी बघा, हे अशा 11-11 म्हणजे 7-7 11-11 बांगड्या, म्हणजे पूर्ण हे 33 बांगड्यांचं पॅकेट मिळतं. हे तुम्हाला तुमच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ताटामध्ये अलंकरित करायचं आहे. तर सगळ्या ताईंचे विधिवत, आता बघा सकाळीच माझी कुंचन सेवा झालेली आहे, तुम्ही बघताय माझ्या देवघरामध्ये. त्यामुळे ज्या ताईंच्या ऑर्डरचे आहेत त्यांच्या फक्त कुंचनची मी विधिवत आज पूजा पर्सची करणार आहे. तर बघा, सकाळीच मी माझी धनलक्ष्मी कुंचन सेवा झालेली आहे. पंचरत्न, त्यासोबत बघा पोवळा. अष्टलक्ष्मी दिव्याने आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, घरामध्ये एक सकारात्मक लहरी नांदतात. आणि ह्या अष्टलक्ष्मी दिव्याचं खूप महत्त्व आहे, म्हणजे 8 दिशांचं महत्त्व आहे. त्यामुळे अष्टलक्ष्मी दिवा व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा तुम्ही जर पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला खूप बरकत मिळते. 8 लक्ष्मींचा, अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. तर बघा, हे सगळ्या ताईंची कुंचनची आज विधिवत पूजा होणार आहे. कुंचन पूजेची फक्त सामग्री तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा तुमच्या घरी कुंचन येतो तेव्हा तुम्हाला, जसं मी व्हिडिओ आता लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यासोबत उत्तर पूजा कशी करावी आणि त्या रत्नांचं काय करावं हे सुद्धा आपला चॅनलवरती व्हिडिओ आहे. त्यासोबत जी पोटली आहे उत्तर पूजेची ती सुद्धा तुम्हाला एक 8 दिवसामध्ये तयार होते, ती सुद्धा मिळेल. तर बघा, हे धनलक्ष्मी कुंचनला सुद्धा तुम्हाला असंच लावायचं आहे, हळदी कुंकू आणि अलंकरित करायचं आहे. पूजा सामग्री सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची बघायला मिळेल.
तर बघा ह्याला सुद्धा असं हळदी कुंकू लावायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करतच तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण करायची आहे. तर ही कुंचन सेवा बघा आपण करतोय सगळ्या ताईंची. तर अक्षदा फुलं टाकून आपण त्यांना ही कुंचन सेवा पूजाविधी करून देणार आहे. तर असं आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मिळतं, ज्याची की क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का. बघा गजात लक्ष्मी आहे, 1 रुपयाच्या नाण्या एवढी लक्ष्मी माता आहे. त्यासोबत शंख, चक्र आणि नाम अशी शुभचिन्हसुद्धा आपल्या ह्या कुंचनवरती तुम्हाला बघायला मिळतात. ज्या ताईंना कुंचन हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तर कुंचन सेवासुद्धा बघा स्वामींच्या कृपेने होणार आहे, स्वामींच्या आशीर्वादाने होणार आहे. तर असा आपल्याकडे हा धनलक्ष्मी कुंचन मिळतो. बऱ्याचशाच ताईंना हवा असतो. तर कुंचन बघा सगळ्या कुंचनना हळदी कुंकू लावून आपण अलंकरित करणार आहे. ज्या ताईंची बुकिंगचे कुंचन आहेत त्यांची सुद्धा विधिवत पूजा होणार आहे आणि ज्या ताईंची बुकिंगचे नाहीत त्यांची सुद्धा विधिवत पूजा होईल. ज्या ज्या ताईंना कुंचन हवा, आता कुंचन सेवासाठी तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी पंचरत्न खूप महत्त्वाचे आहेत. माता लक्ष्मीला पंचरत्न फार प्रिय आहेत, त्यामुळे आपल्याकडे पंचरत्न मिळतात. हे सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी घ्यायचे आहेत सेवेमध्ये. त्याचबरोबर बघा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी 2 कवड्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही बऱ्याचशाच ताई 5-7 घेतात, पण 2 कवड्या पुरेशा असतात. कारण ही सेवा फक्त तांदळाची आहे, तांदळाला फार महत्त्व आहे आणि चांदीचे रत्न, त्यामुळे तुम्ही 2 कवड्या घेतल्या तरी बस होतात. ह्या 2 कवड्या झाल्या. त्याचबरोबर बघा गोमती चक्र, तुम्हाला 2 गोमती चक्र घ्यायचे. तर काही काही ताई 5 टाकतात तरी काही हरकत नाही, 7 टाकतात. पण बघा हे गोमती चक्र आहे 2, हे गोमती चक्र 2. त्याचबरोबर बघा कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला प्रसन्न करतं, त्यामुळे चांदीचं हे कमळाचं फूल एक छोट्या साईजमध्ये आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठा साईज, मिडियम साईजसुद्धा मिळेल. सगळ्यात छोटा साईजचं हे आपल्याकडं कमळाचं फूल आहे चांदीचं. त्याचबरोबर बघा हे पारिजातक आहे. हे पारिजातक म्हणजे भगवान विष्णूला प्रिय. आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई सिल्वर गोल्डन जी काही म्हणजे आर्टिफिशियल फुलं असतात ती टाकायची का. तर मला काय म्हणायचं आहे की आपण एवढी सेवा मनापासून करतोय, आपण स्वतःला दागदागिने करतो, चांगले साड्या घेतो, चांगल्या गोष्टी घेतो, तर मग देवी देवताची सेवा करण्यासाठी खोट्या किंवा आर्टिफिशियल गोष्टी का. कारण ही चांदी ही तुमची लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट राहते. कारण तुम्ही प्रत्येक मंगळवार शुक्रवारी वर्षानुवर्ष सेवा करणार आणि ही सेवा काही 40 दिवस किंवा एकदा करावी असं काही नाहीये. ही सेवा म्हणजे आपल्याला पैसा पाणी रोज लागतो, तर ही सेवा जर तुम्ही रोज केली तर तुमच्यावरती सुद्धा माता लक्ष्मीची कृपा राहते. त्यामुळे ही सेवा तुम्ही रोज करा आणि ही रत्न आहे ते तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये, तुमच्या कॅश बॉक्समध्ये, तुमच्या धनाच्या ठिकाणी ठेवायची आहेत. कारण ही रत्न आहे ती सेवा करून सिद्ध होतात, त्यामुळे ही रत्न कोणालाही द्यायची नाहीत. बऱ्याचशाच ताई असं करतात की एकामेकीला नाही का कमळाचं फूल आज तू सेवा करते तू घे, म्हणजे असे 2-3 अनुभव आहेत. त्यामुळे आपले पूजेची रत्न कोणालाही द्यायची नाही. तर हे पारिजातक आहे, भगवान विष्णूला प्रिय असणारं, तर तुम्ही हे पण घेऊ शकता. तर लक्ष्मीचे पुत्र गणपती बाप्पा आहेत, माता पार्वतीचे पुत्र गणपती बाप्पा आहेत, त्यामुळे त्यांना जास्वंद प्रिय आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा जास्वंदाचं फुलाची पूजाविधी आपण केल्याने त्यांची सुद्धा सेवा होते, त्यांची सुद्धा पूजा होते. तरी जास्वंदाचं आपल्याकडे फुल मिळतं. ज्या ताईंना जास्वंद फुल हवं आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याला जास्वंदाचं फुल मिळतं. त्याचबरोबर बघा हळकुंड म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय, म्हणजे हळकुंड तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ओरिजिनल तर ठेवाच, पण चांदी का ठेवावी, तर चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे. त्यामुळे आपण नेहमी चांदीची रत्न आपल्या पूजेमध्ये ठेवतो. तर हे चांदीचं हळकुंड आहे. मी एक का दाखवते कारण तुम्हाला बऱ्याचदा कळत नाही, आमच्याकडून लिस्ट येते, तुम्हाला जे लिस्टमधलं हवं ते अगदी तुम्ही घेऊ शकता. पण नसेल शक्य तर तुम्ही फक्त सेवा चालू करा, कुंचन घ्या, कवड्या घ्या, एखादं चांदीचं फूल घ्या आणि तुम्ही सेवा चालू करा. सेवन जसं तुम्हाला फरक पडेल तसं सुद्धा ह्या तुम्ही गोष्टी ऑर्डर करू शकता, तुमची इच्छा. त्यामुळे बघा हे चांदीचं आपल्याकडे हळकुंड मिळतं. त्याचबरोबर बघा श्रीफळ, हे चांदीचं श्रीफळ आहे, म्हणजे एकदम छोटासा नारळ आहे, ह्याच्यावरती स्वस्तिक आणि स्वस्तिक म्हणजे शुभचिन्ह काढलेला हा नारळ आहे. हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा ह्या गुंजा आहेत, तुम्हाला 5 गुंजा घ्यायच्या आहेत किंवा 7 किंवा 11, ह्याला गुंजा असं म्हणतात. त्याचबरोबर बघा हे 2 पोळे आहेत, ह्याला पोळे असं म्हणतात, असं पोळे असं ह्याला म्हणतात. तर हे 2 पोळे आहेत बरं का, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पोळे. ज्या ताईंना पोळे हवे त्यांनी पोळे ऑर्डर करा. तर तुम्ही 2 पोळे किंवा अगदी 5 पोळे सुद्धा तुम्ही घेऊ शकता, 2 किंवा 5. तर ह्याला पोळे असं म्हणतात. ज्या ताईंना पोळे हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा उधळायची येत आहे दुसरा आणा, माझ्या इथं कुंचनमध्ये आहे त्या ताईंच्या. तर बघा हे उधळायची फुलं आहेत, उधळायची फुलं.
ही उधळ्याची फुलं आहेत तुम्हाला. ही उधळ्याची फुलं माता लक्ष्मीला सेवेसाठी आपण हे मंत्र म्हणून उधळतो. तर ही उधळ्याची 2 फुले आहेत. त्याचबरोबर बघा हे 5 मोती आहेत. ह्या मोत्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. लक्ष्मी मातेला मोती फार प्रिय आहे. तर हे 5 मोती सुद्धा आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. हे 5 मोती. त्याचबरोबर बघा ह्या अक्षदा आहेत. ह्या अक्षदा तुम्ही 7 घेऊ शकता, 11 घेऊ शकता, चांदीच्या अक्षदा. त्याचबरोबर बघा 11 बांगड्या, हिरव्या 11, पिवळ्या 11 आणि लाल 11. हे असं पॅकेटच मिळतं तुम्हाला 33 बांगड्यांचं. हे सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन पूजेसाठी लागतात. त्याचबरोबर बघा हा चांदीचा शिक्का आहे माता लक्ष्मीचा. कारण तुम्हाला कुंचन सेवा झाल्यानंतर त्याच्यावरती चांदीचा शिक्का ठेवायचा आहे. चांदीचा शिक्का ह्याच्यावरती बघा गजानन लक्ष्मी आहेत. पाठीमागच्या साईडला श्री म्हणजे गणपती बाप्पांचा श्री आहे, गणपती बाप्पांचं चिन्ह आहे. तर असा हा चांदीचा शिक्का सुद्धा तुम्हाला कुंचन सेवेसाठी सेवा झाल्यानंतर ह्याला सुद्धा हळदी कुंकून अलंकरित करून कुंचनवरती तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा विष्णू लक्ष्मी तुळस आपल्याकडे मिळते. तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेल. माझ्या कुंचनमध्ये आहे ती. म्हणजे माझ्या कुंचनपेक्षा तो कुंचन जो आहे तो मी विधिवत सेवा करून एका ताईंची इच्छा होती 4 दिवस तुझ्या मंदिरात ठेवावा. त्यामुळे बघा माझ्या सेवेपेक्षा सगळ्या ताईंची सेवा मी करते आणि ती सेवा मला लागते. तर बघा मी माझ्या हाताने सेवा करून माझ्या देवघरामध्ये कुंचन ठेवून तुम्हा सर्वांना देते. कारण तुम्हा सर्वांना छान अनुभव आहेत. आणि ज्या ताईंना कुंचन सेवेचा खूप चांगला अनुभव आला आहे, ज्यांचं 63 लाखाचं घर झालं, 83 लाखाचा फ्लॅट, गाडी झाली, तो अनुभव शेअर केला. असे तुम्ही सुद्धा अनुभव शेअर करा जेणेकरून तुमच्या अनुभवामुळे बऱ्याचशाच ताई सेवेतील. तर हा बघा लक्ष्मी आणि गजानन लक्ष्मी असणारा हा चांदीचा शिक्का. तर बघा ही सगळी धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे. तुम्ही बघितली. आता मी तुम्हाला एक एक दाखवलेली आहे. सगळ्या साहित्यांची ओळख करून दिली. काय काय लागतं ताई, नेहमी प्रश्न असतो तुमचा. तर सगळं साहित्य मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक एक हातामध्ये घेऊन दाखवलेलं आहे. तुम्हाला जे जे घेऊन पूजा करणं शक्य आहे अगदी तुम्ही ते घेऊन पूजा करू शकता. तर धनलक्ष्मी कुंचन बघा असा आपल्याकडे मिळतो, जो की ज्याची क्वालिटी तुम्हाला कुठंही मिळणार नाही. कारण स्वतः आम्ही तो कस्टमाइज करून मी बनवून घेतला आहे बरं का. कारण त्याच्यावरती बघा गजानन लक्ष्मी आहे. तुम्हाला कोणत्याही धनलक्ष्मी कुंचनवरती बाहेर तुम्ही जेव्हा घेता त्याच्यावरती गजानन लक्ष्मी तुम्हाला मिळत नाहीत. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि अष्टलक्ष्मी दिव्याची सेवा आपण करतोय. तर आता बघा आता कुंचन सेवा जी आपण करणार आहे ती कुंचन सेवा सगळ्या ताईंची विधिवत होणार आहे. ज्या ताईंनी कुंचन घेतलाय त्यांच्या कुंचनची सेवा आज होणार आहे. सगळ्या कुंचनमध्ये आम्ही रत्न टाकणार. रत्न म्हणजे काय, तांदूळ, फुलं आणि आपल्याला नाही का अक्षता टाकायच्या आहेत आणि हळदी कुंकू. म्हणजे तुम्हाला तो सिद्ध करून तुपाच्या प्युअर शुद्ध गाईच्या पंत्या लावलेल्या आहेत. आम्ही गुलाबाचा अत्तर लावलेला आहे. गुलाब आणि केवड्याच्या अत्तराने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर असे हे आपल्याला आमच्याकडे हे कुंचन सेवेचे पूजा साहित्य मिळतं. तर ज्या ताईंना हे कुंचन सेवेचं पूजा साहित्य हवं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर हे सगळं साहित्य तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या बघायला मिळेलच. मी कशी पूजा केली, फक्त आज हे कुंचन आहे ते ताईंचे काही सिद्ध करून मला पाठवायचे आहेत म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे मी. पण कुंचन सेवा कशी करावी ह्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. बऱ्याचशाच ताईंना डिस्क्रिप्शन समजत नाही, पुन्हा पुन्हा सांगतात की ताई किंमत सांगा, ताई आम्हाला नंबर पाठवा. तर खाली डिस्क्रिप्शन म्हणून येतं, तर त्याच्यावरती तुम्हाला बघायचं आहे पूजा साहित्य. डिस्क्रिप्शन कसं बघावं हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. आता बघा तुम्ही जर असं जाता, आता हा माझा व्हिडिओ आहे, हा फोन आमचा आहे बरं का. तर बघा तुम्हाला आता माझा व्हिडिओ बघायचा आहे तेव्हा तुम्ही असं व्हिडिओमध्ये डायरेक्ट जाता. तेव्हा बघा हे असा आपला व्हिडिओ असतो धनलक्ष्मी कुंचन सेवा. असं तुम्ही क्लिक करता तेव्हा काय होतं, असा माझा व्हिडिओ चालू होतो स्वामी सेवेचा. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन कसं चेक करायचं, तर बघा इथं अशा भरपूरशा कमेंट आहे. तर डिस्क्रिप्शनसाठी तुम्हाला असं बघा मोरमध्ये जायचं. हे बघा इथं तुम्हाला हे असं डिस्क्रिप्शन येतं. बघा ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला असा माझा नंबर भेटतो. हे बघा असा इथं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. तुम्हाला समजलं का, पुन्हा एकदा दाखवते मी. जेव्हा तुम्हाला नंबर कळत नाही त्यावेळेस काय करायचं, इथं मोरवरती म्हणजे हे बघा इथं एक बटन म्हणजे इथं दिले मोर, इथं असं क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा इथं भरपूरशा गोष्टी तुम्हाला माहिती मिळते. पुन्हा क्लिक करायचं तर बघा इथं असा नंबर येतो. तर तुम्हाला असं लिंकमध्ये नंबर मिळतो माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामुळे डिस्क्रिप्शन तुम्हाला अशीच चेक करायची. त्याच्यामध्ये नंबर, पूजाविधी, त्याच्यामध्ये बघा आता बघा धनलक्ष्मी कुंचन उत्तर पूजा लिहिले, धनलक्ष्मी कुंचन सेवा लिहिले, अष्टलक्ष्मी कामाक्षी दीप सेवा आणि गुरुवार स्वामींचा अभिषेक. तर ह्या सगळ्या लिंक जे दिल्यात, आता हे बघा उत्तर पूजेची लिंक तुम्हाला असं ओपन होते. बघा आली का उत्तर पूजा, तर ही उत्तर पूजेची लिंक माझी ओपन झाली. तुम्ही जी सेवा करताय त्यासाठी तुम्हाला त्या लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बरीचशीच मी माहिती देतेच नेहमी, पण आज तुम्हाला सांगितलं की डिस्क्रिप्शन कसं चेक करावं. तर आता बघा धनलक्ष्मी कुंचन जे आहेत पूजा केलेली, तर भरपूर क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे आहे. सगळ्यांची आज विधिवत पूजा होणार आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम 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 श्री महालक्ष्मी देव्याय नमः. नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता आपण अक्षदा आणि फुलं टाकणार आहे. माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। तर माता लक्ष्मीची बघा अशी तुम्हाला सेवा करायची आहे। आम्ही थोडेसे तांदूळ आणि फुलं टाकलेले आहेत, तर तुम्हाला पूर्ण तांदळाने भरायचं आहे। तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की डिस्क्रिप्शन कसं चेक करावं, तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओची लिंक बघा। धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि उत्तर पूजा हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल। त्याच बघा स्वामींनी सकाळी फूल देऊन नैवेद्य ग्रहण केला आहे साखरेचा, आणि स्वामींच्या आणि प्राजक्ताच्या नटखट गप्पासुद्धा तुम्ही बघितले असतील शॉर्ट व्हिडिओमध्ये। तर आज माऊलीने पाऊस पडतोय पण शॉल घातलीच नाही, फक्त टोपी घातलेली आहे। तर स्वामींचे 1 फूट मूर्तीचे उलनचे वस्त्र लवकरच उपलब्ध होत आहेत। तर ज्यांना स्वामींचे उलनचे वस्त्र हवे आहेत त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा। तर बघा अशी पूजाविधी करून सगळे कुंचन आम्ही तुम्हाला अगदी घरपोच पोचवण्याचं काम करतोय। सगळ्यांना कुंचन हे घरपोच मिळणार आहेत। ज्या ताईंनी कुंचन सेवा केली आणि त्या सेवेचे छान छान अनुभव आलेत अशा ताईंनी कुंचन सेवेचा अनुभव नक्की शेअर करा। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती आमच्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर बघा गुलाबाचं फुलसुद्धा तुम्हाला ह्या कुंचन सेवेसाठी तुम्ही टाकलं तर शुभ असतं, कमळ असतं। त्यासोबत बघा भगवान विष्णूंना आवडणारं पिवळं फुल जरी टाकलं तरी सुद्धा शुभ असतं। आता बघा ह्यातले अक्षरं तुम्हाला मिळतात पण फुल तुम्हाला मिळणार नाही, कारण पावसाचे दिवस आहेत, बुरशी वगैरे, त्यामुळे त्यातल्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात बरं का, सुकत नाहीत। त्यामुळे तुम्ही असं गैरसमज करू नका की ताईंनी पूजाच केली नाही, कारण सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची आम्ही विधिवत पूजा करूनच तुम्हाला घरपोच पाठवण्याचं आमचं काम, आमचा प्रयत्न चालू असतो। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण तुम्हाला काय वाटतं किंवा सेवेमधून तुम्हाला कसे अनुभव येतात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही नेहमी म्हणता की शीतलताई तुम्ही जे दिलेली पूजा साहित्य ते आम्हाला खूप लाभतं आणि लकी लागतं, तर तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा आहे। तुम्ही अनुभव शेअर केल्यामुळे अनेक ताई आपल्यासोबत जोडल्या जातील, अनेक ताई सेवेमध्ये येतील आणि सर्वांचं कल्याण होईल। कारण कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी गुरु आपली मदत करत नाही। गुरुनी प्रत्येक ठिकाणी एखाद्या व्यक्तीची निवड केली, प्रत्येक वेळेस आपल्याजवळ देव येऊ शकत नाही, त्यामुळे देवाने विशिष्ट लोकांची निवड केली। त्यामुळे आपल्याला अशा ताईंपर्यंत पोहोचायचं आहे की ज्यांच्यावरती खूप कर्ज आहे, खूप दुःखात आहेत, खूप त्रासात आहेत, भरपूरसा पैसा येतो पण टिकत नाही आहे, कर्जबाजारीपणा आहे किंवा सतत त्यांच्या घरामध्ये आजारपण असतं, अशा ताईंना आपल्याला आधार द्यायचा आहे। आणि ह्या सेवेतून बघा ही सेवा जी आहे ती अनुभव सिद्ध आहे, ह्या सेवेचे चांगले अनुभव सुद्धा आहेत बरं का, बऱ्याचशा ताईंचे तुम्ही कम्युनिटी चेक करू शकता। तर प्रत्येकाने अशी सेवा करायची आहे आणि सेवेचा अनुभव नक्की शेअर करा। तर नेहमी प्रयत्न असतो माझा की तुम्ही ज्या दुःखात आहात, तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममधून तुम्हाला स्वामी बाहेर काढू आणि स्वामींची कृपा होण्यासाठी माऊलींची सेवा करावी लागते। सेवा करणं म्हणजे काय, तुम्ही जप करा, नामजप करा, त्यासोबत आपलं चांगलं कर्मसुद्धा असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही जे चांगलं कर्म कराल त्याचं फळ स्वामी माऊली तुम्हाला नक्की देतील। तर सर्व ताईंची बघा विधिवत कुंचनची सेवा झालेली आहे। तर जो कुंचन आहे त्याला असा हळदी कुंकू लावून अलंकरित करून आम्ही ह्याच्यामध्ये अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। कारण तुमची एक इच्छा असते की कसं असतं, जेव्हा जेव्हा आपण एखादं सुगंधी अत्तर किंवा एखादी सुगंधी अगरबत्ती लावतो तेव्हा तेव्हा देवी देवता आपल्या घरामध्ये विराजमान होतात, त्यांची कृपा होते। कारण का, तर बघा कृपा होण्यासाठी आपण एवढं छान सजवतो, देवांची अगरबत्ती लावतो, पूजा करतो। तर बघा अगरबत्तीची विभूती अगदी ह्या पात्रामध्ये पडते बरं का, आणि ह्याच्यामध्ये आपण ती जी अगरबत्तीची जी काही विभूती आहे ती आपण आपल्या वाईट काळामध्ये आपलं संरक्षण म्हणून कुठेही प्रवासामध्ये ठेवू शकतो, किंवा आपल्या मुलांना आपण पाण्यामधून त्याचं तीर्थ देऊ शकतो, कारण निगेटिव्हिटी वाईट शक्ती आपल्या घरामधून दूर होते। तर ही जी विभूती आहे ती तुम्हाला कुठेही पायदळी तुडवेल अशा ठिकाणी ठेवायची नाही, म्हणून हे आपल्याकडलं अगरबत्ती स्टँड आहे, अगदी त्याच्यामध्ये बघा सगळी विभूती पडते। त्याचबरोबर बघा आपल्याकडे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा, मी तुपाच्या पंत्या तुम्हाला दाखवल्या, तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळतो। त्याच्यामध्ये बरोबर 50 वाती आहेत बरं का, आणि हा 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो। 1 तास 10 मिनिटं बरोबर हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा चालतो। ज्या ताईंना हा तुपाचा दिवा हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। ह्याच्यामध्ये वाती म्हणाल तर 50 वातींचा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे। ज्या माझ्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण हा ओरिजिनल प्युअर शुद्ध गाईचा महालक्ष्मी तुपाचा दिवा आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। ह्याच्यात क्वांटिटी भरपूर आहे, त्यामुळे तुम्ही 50 वातीचा डब्बा परचेस करू शकता। ह्याच्यामध्ये अर्धा तास चालणाऱ्या 30 वातीचा सुद्धा डब्बा मिळतो। ज्यांना जसं घेणं शक्य आहे त्यांनी तसं ऑर्डर केला तरी चालेल। 50 वातींचा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती। तर बघा हे गुलाब जल आहे, गुलाबाचं जल आहे। आता ही पूजा झाली, आता मी व्हिडिओमध्ये दाखवायला विसरले, तर सगळी पूजा ही पवित्र होण्यासाठी किंवा पूजास्थान शुद्ध होण्यासाठी आपण असा हा स्प्रे मारतो, गुलाबाचा आहे बरं का। त्यामुळे बघा ह्याचा सुगंध सुद्धा खूप सुंदर आहे।
ज्या ताईंना हा गुलाब स्प्रे हवा त्यांनी लवकरात लवकर, ज्यांच्याकडे फुलं नाहीत त्यांनी बघा आपल्या घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह सकारात्मक करतं. त्यासोबत बघा पूजास्थान पवित्र आणि खुशबूदार ठेवण्याचं काम हा पवित्र जल करतो. त्यामुळे ही बॉटल सुद्धा आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा आता जे तुम्ही बघितलं मी हळदीमध्ये हे मी मिक्स केलेलं आहे. हे जे आहे ते आपल्याकडलं गंगाजल आहे. ह्याची MRP फक्त 15 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबजल सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते. तर गुलाबजल सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण ह्याची खूप MRP नाही आहे. गुलाबजल आहे ते तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला एक 15 रुपयाला मिळतं, 15 ते 20 रुपये. तर बघा हे गुलाबजल गंगाजल हळदीचं लिंपन करण्यासाठी तुम्हाला आपल्याकडे मिळते. त्यासोबत गोमूत्राची छोटीशी बॉटल सुद्धा आपल्याकडे मिळते. त्यासोबत आता मी कुंचन सेवेचं साहित्य दाखवलं. तर हे 11 म्हणजे 33 बांगड्या आहेत. माता लक्ष्मीचं तुम्हाला जे काही सेवा आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत कारण अलंकारित करायचंय. माता लक्ष्मीचं सौभाग्याचं लेणं आहे त्यामुळे तुम्हाला हे 11 बांगड्या पूजेमध्ये 11 33 बांगड्या ठेवायच्या, लाल हिरव्या पिवळ्या. त्याचबरोबर बघा आता जे तुम्हाला मी दाखवलं ते नक्षत्रम केवडा अगरबत्ती होती. भगवान विष्णूंना फार प्रिय आहे आणि केवड्याची अगरबत्ती आहे. सुगंध खूप सुंदर आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर करा. तर ही केवडा अगरबत्ती जी तुम्ही बघताय त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. तुमच्या बजेटमध्ये आहे. फक्त 110 रुपयाला तुम्हाला 100 ग्रॅम नक्षत्रम केवडा अगरबत्ती मिळते. त्याचबरोबर बघा जे अत्तर मी आता देवपूजेसाठी जे अत्तर वापरले ते अत्तर होता गुलाबाचं. बऱ्याचशाच ताई गुलाब अत्तर ऑर्डर करतायत. तर हे गुलाब अत्तर आहे ते माता लक्ष्मीला आकर्षित करतं. तर हे केवडा अत्तर आहे बघा. केवडा आणि गुलाब 2 अत्तर आहेत. तुम्हाला हे 2 अत्तर आणि कस्तुरी हे 3 अत्तर तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णू व्यंकटेश्वर बालाजींच्या पूजेसाठी घ्यायचे आहेत. आता बघा मी अगरबत्ती किती वेळची लावली जास्वंद अगरबत्ती. तर तुम्ही ह्याचा सुगंध बघू शकता. खूप सुंदर आणि सायलेंट चालते बरं का. मी अगदी देवाजवळ असते. कधी सर्दी, कधी शिंका, कधी डोकंडुखी असं काहीही होत नाही कारण आपल्याकडल्या अगरबत्त्या आहेत त्या सगळ्या नॅचरल आहेत, प्युअर आहेत, शुद्ध आहेत. त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता. अनेक अगरबत्ती आपल्याकडे जी मिळते केसर हिना ह्याची क्वालिटी बघा. माता लक्ष्मीला केसर प्रिय आहे आणि हिना 115 रुपये. ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. नक्की तुम्ही केसर हिना अगरबत्ती ट्राय करा. तर असंही आपल्याकडे अगरबत्त्या मिळतात. त्यासोबत आत्ता जी मी अगरबत्ती लावली ती जास्वंद आहे. आत्ता जी अगरबत्ती लावली ती जास्वंद आहे. ही अगरबत्ती 100 ग्रॅम तुम्हाला मिळते 165 रुपयाला 100 ग्रॅम. खूप सुंदर क्वालिटीची आहे. तर हे अशा अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात. त्यासोबत बघा अष्टलक्ष्मी दिवे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत जो की मी आता पूजेमध्ये दाखवला. त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे. ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. चमक बघू शकता. हे दिवे तुम्हाला एवढे चमकदार आणि कोरीव कुठेही मिळणार नाही. पाठीम बघा कुबेर भगवान गजात लक्ष्मी. आता मी त्याला हळदी कुंकवाने अलंकरित नाही केलं कारण ते रॅपिंग मध्ये नाही का सगळीकडे होतं. तर तुम्हाला बघा कुबेर भगवान आणि इथं बघा गजात लक्ष्मी यांना सुद्धा तुम्हाला अलंकरित करून घ्यायचं आहे हळदी कुंकवाने. तर असं हे आपल्याकडे बघा खूप सुंदर छान क्वालिटीचा अष्टलक्ष्मी दिवा मिळतो ज्या की 8 लक्ष्मी आहे. साईज म्हणाल तर ह्याचा साईज आहे तो 7 ते 8 इंच साईज आहे. तर तुम्ही बघू शकता. चमक बघा ह्या दिव्याची, क्वालिटी बघा. ह्याच्यामध्ये हलक्या क्वालिटीचे दिवे मिळतात पण ते ठेवत नाही कारण तुम्ही वर्षानुवर्ष सेवा करणार. तो गळला, तो खराब झाला तर तुम्हालाही वाईट वाटतं. त्यामुळे आम्ही जो दिवा ठेवलाय तो क्वालिटीचा ठेवलाय, जड आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचा आहे. जसं तुम्ही माझा व्हिडिओमध्ये नेहमी बघता तोच हा दिवा आहे. तर हा दिवा आहे तो अष्टलक्ष्मी दिवा आणि ह्याच्यावरती बाकी ते कोरीव काम केलेलं आहे लक्ष्मीचं. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा दिवा आपल्याकडे परचेस करू शकता. त्याचबरोबर बघा पानवेल डिश. ज्या ताईंना पानवेल डिश हवी आहे त्या ताईंनी बघा कुंचन सेवा किंवा अगदी तुम्ही त्याच्यामध्ये जसं मी मगाशी दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला बघा ही पानवेल डिश आहे जी 8 नंबरची आहे. त्याच्यावरती तुम्हाला असा अष्टलक्ष्मी दिवा ठेवता येतो अगदी सोप्या पद्धतीने. कारण बघा जो दिवा आहे तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसतो आणि साईडनं तुम्हाला ह्याच्या गुलाबाची फुलं, गजरा किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः ह्या मंत्राचं पठण करता करता सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती मंत्र पुष्पांजली करू शकता गुलाबाच्या किंवा पाकळ्यांच्या किंवा मोगऱ्याच्या फुलाची. तर बघा हा असा सुंदर दिवा ठेवण्यासाठी ही 8 नंबरची तुम्हाला आपल्याकडे डिश मिळते. ज्या ताईंना ही डिश हवी आहे त्यांनी लवकरात लवकर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा. तर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. ज्या ताईंना घ्यायचा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा दिवा आणि ही डिश ऑर्डर करा. तर ह्या डिशमध्ये तुम्ही अगदी कुंचन सुद्धा ठेवू शकता. तर बघा ह्याच्यावरती अगदी कुंचन सेवा सुद्धा खूप छान प्रकारे होते. ज्या ताईंना कुंचन सेवेसाठी डिश हवी त्यांनी कुंचन सेवेसाठी घ्या. ज्यांना अष्टलक्ष्मी सेवेसाठी किंवा देवी देवतांच्या आरतीसाठी हवी त्यांनी आरतीसाठी ही डिश घेऊ शकता. त्याचबरोबर बघा सगळ्यात मोठा साईज जो की तुम्हाला पूजा आरती वगैरे करायची आहे, देवी देवतांना अभिषेक करायचा आहे त्यासाठी बघा हे 10 नंबरचं आपल्याकडं पानवेल डिश मिळते 10 नंबरमध्ये. तर ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दिवा ठेवू शकता. फक्त सिंगल दिव्याची जर तुम्हाला पूजा फक्त करायची असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा दिवा हा ठेवू शकता अष्टलक्ष्मी. ह्याच्यामध्ये बघा भरपूरशी पूजा सामग्री बसते. त्याचबरोबर बघा कुंचन सेवा करायची असेल तर कुंचन सेवेसाठी बघा लक्ष्मी मातेची मूर्ती, त्यासोबत बांगड्या, सगळे हळकुंड, त्याच्यामध्ये 7 कवड्या, 7 गोमती चक्र अशी सुद्धा सेवा करू शकता.
तर बघा हे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुद्धा तुम्ही हे ताट आपल्याकडे घेऊ शकता. क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर क्वालिटीचं हे ताट तुम्हाला आपल्याकडे पानवेल डिश आहे जी की 10 नंबरची आहे ती मिळते. आणि हा कुंचन, ज्या ताईनं कुंचन आणि पानवेल डिश हवी त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. क्वालिटी 1 नंबर आहे, तुम्ही बिंदास्त बुकिंग करा. कारण आपल्याकडे कोणतंही पूजा साहित्य हे हलक्या क्वालिटीचं किंवा आपण असंच नुसतं ठेवायचंय म्हणून ठेवायला नाही. कारण तुम्हाला मला रोज बघायचं असतं, मी तुम्हाला रोज लाईव्हच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी रोज दिसते. त्यामुळे जे पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. त्याचबरोबर बघा अजून एक अगरबत्ती सजेस्ट करेल, श्रीगंध अगरबत्ती. ह्याची सुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का. हे बघा श्रीगंध अगरबत्ती आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहेत बरं का श्रीगंध अगरबत्ती. 165 रुपये तुम्हाला 50 ग्रॅम मिळते. कारण क्वालिटी तेवढी आहे, जेवढी प्राइस तेवढी क्वालिटी. कारण केमिकल नाहीये, कोणताही रंग ऍड नाहीये, कोणत्याही अॅनिमल्स वरती ह्याचं टेस्टिंग नाहीये, कोणतंही केमिकल नाहीये. खूप सुंदर छान क्वालिटीची अगरबत्ती मिळते. त्याचबरोबर बघा बखूर अगरबत्ती, ही अगरबत्ती सुद्धा क्वालिटी 1 नंबर आहे बरं का. बखूर अगरबत्ती 100 ग्रॅम 120 रुपयाला मिळते. तुम्हाला जी अगरबत्ती हवी अगदी ती अगरबत्ती तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर असं हे पूजा साहित्य मिळतं. तर बघा हा तुपाचा दिवा बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो. ह्याच्यामध्ये 50 वाती आहेत, तुम्ही बघू शकता. ह्याची क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर क्वालिटीचा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा मिळतो. ज्या ताईंना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करा. त्यामध्ये बघा 30 वाती. आता जो मोठा बघितला तो 50 वातींचा आहे आणि हा तुम्ही बघताय तो 30 वातींचा आहे. ह्याच्यामध्ये बघा अर्धा तास चालणारी तुपाची वात आहे. तुम्हाला जी वात घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ती वात आपल्याकडे घेऊ शकता. तर आपल्याकडे 50 वातींचा डब्बा आणि 30 वातींचा डब्बा मिळतो महालक्ष्मी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या. जे तुम्हाला घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ते घेऊ शकता. आणि तुम्हाला बघा आपली swamimurtiyar.com ही आपली ई-कॉमर्स वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती भरपूरसं पूजा साहित्य तुम्ही तिथून परचेस करू शकता, बाय करू शकता. swamimurtiyar.com ही आपली ई-कॉमर्स वेबसाईट आहे. जसं की मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्यासारखी आपली सुद्धा वेबसाईट आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही पूजा साहित्य ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली छोटंसं घंटीसारखं बटन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक सेवेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट आपलं इंस्टाला पेज आहे, त्याला पण तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्याच्यावर सुद्धा स्वामींचं दर्शन शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बरेचसेच बघायला मिळतात. स्वामींचे वस्त्र, स्वामींचे अलंकार, स्वामींची मूर्ती म्हणजे सगळं देवपूजा रिलेटेड सगळं पूजा साहित्य हे आपल्याकडे मिळतं. आणि अगदी खेड्यापाड्यामध्ये घरपोच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्याचबरोबर बघा ही जी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्ती. जसं की तुमच्या घरामध्ये बघा लक्ष्मी स्थिर होत नाही, सतत आजारपण असतं किंवा सतत येणारा पैसा काही ना काहीतरी कारणास्तव खर्च होतो. म्हणजे पैसा आला की त्याला 4 वाटा म्हणजे ठरलेले असतात. कधी अपघात, कधी नाही का आपलं काही ना काहीतरी आजारपण, कधी काही ना काहीतरी भांडणं, सतत वादविवाद, ह्याच्यावर सुद्धा लक्ष्मी स्थिर होत नाही याचा अर्थ. तर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे. व्यवसाय उद्योग अजिबात चालत नाही, पूर्ण ठप्प पडलाय, त्यावेळेस सुद्धा ही सेवा काम करते. फक्त मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता या सेवेवरती भरपूर व्हिडिओ झाले. सेवा कशी करावी, त्या सेवेची रत्न, त्या सेवेचे तांदूळ काय करावे, उत्तर पूजा कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. डिस्क्रिप्शन कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याला क्लिक करा, त्याच्यावरती सगळे पूजाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर अशी ही सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मीची कृपा होण्यासाठी, तुमचं कर्ज कमी होण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी, स्वतःचे चांगले स्वप्न पूर्ण होण्यासाठी, नोकरी व्यवसायामध्ये 100% यश मिळण्यासाठी ह्या सेवा आहेत. तर ह्या सेवा नक्की करा आणि ह्या सेवेचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि अष्टलक्ष्मी सेवा, आज अष्टलक्ष्मी दिव्याची विधिवत सेवा झालेली आहे. ही सेवा तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची छानशी कमेंट आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देते, पुन्हा एनर्जीने काम करण्याचा मला उत्साह येतो. त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि तुमच्या सर्वांचा प्रतिसाद ही खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही सर्वांनी साथ दिली म्हणून आज इथपर्यंत आपण आलो. स्वामी माऊलींचा तर कृपा आशीर्वाद आहेच, पण तुमची सुद्धा साथ आणि तुमचा सुद्धा छानसा प्रतिसाद असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा पर्स जे तुम्ही बघताय, आता जी मी पर्सची पूजा केली, काकू पर्स द्यावे, जी पर्सची पूजा केली ती सुद्धा पर्स तुम्हाला विधिवत पूजा करूनच मिळेल. तर ही जी हँड पर्स आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये किंवा तुम्ही कुठेही कार्यक्रमाला चाललाय किंवा अगदी तुम्ही कुणालाही भेट सुद्धा दिसता, हे पवित्र जल सगळं आहे. मोगरा, गुलाब, लव्हेंडर, जास्मिन 4 फ्लेवरमध्ये हे गुलाबजलचे स्प्रे आहेत, ह्याला पवित्र जल असं म्हणतात. 4 फ्लेवरमध्ये आहेत. तर बघा ह्या पर्स ज्या आहेत तुमच्या पर्समध्ये कायम लक्ष्मी टिकण्यासाठी, बरकत येण्यासाठी आम्ही पूजाविधी करून ही पर्स तुम्हाला घरपोच पाठवण्याचं काम चालू आहे. बघा ह्याची पण पूजा केलेली आहे, एका ताईंची आहे. तर ही पर्स आहे, ह्याच्यामध्ये बघा थोडंफार अक्षदा असतात आणि तुमच्या सर्वांच्या घरामध्ये लक्ष्मी किंवा तुमच्या
पर्समध्ये सारखी लक्ष्मी यावी आणि टिकून राहावी म्हणून या पर्सची मी पूजाविधी करून तुम्हाला अगदी घरपोच देते. तर ही पर्स बघा मल्टी कलरमध्ये आहे आणि ह्या एक आहे. म्हणजे ह्या पर्स आपल्याकडे पाठीमागं सगळ्या स्टॉक आउट होते वटपौर्णिमेनिमित्त. भरपूर ताईंनी ऑर्डर केले पण सध्या उपलब्ध आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि खाली दिलेल्या नंबरवरती फक्त डिस्क्रिप्शन मधले व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे पर्स मिळते. तर असं हे पूजा साहित्य आणि असं हे छान धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्हाला कळली तर तुम्ही ती सेवा प्रत्येकाने मनोभावे करा, सातत्य ठेवा. कोणी काय म्हणतंय, जेव्हा तुम्ही ही कुंचन सेवा घेऊ का, करू का, खरंच फरक पडेल का, पैसा येईल का, घर होईल का, म्हणजे मनामध्ये किंतु परंतु असतील तर कोणतीही सेवा करू नका किंवा ती लाभत नाही. तुमच्या मनामध्ये सुद्धा सकारात्मक पाहिजे, म्हणजे हे काम होणार आहे, मी हे सेवा करते, ह्या सेवेचं फळ मला मिळतंय, असं मनामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. सगळं तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह आणि सकारात्मक घडेल. तर आता स्वामींचं दर्शन घेऊया आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत भेटूया. ज्या ताईंना हे पूजा साहित्य सगळं हवं आहे त्यांनी व्हॉट्सअपला फक्त मेसेज करायचं, कॉल कुणीही करायचं नाहीये. व्हॉट्सअप मेसेज करा, त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल. लगेच नाही मिळाला तरी रिप्लाय मिळेल. आणि हे पूजा साहित्य अगदी खेड्यापाड्यामध्ये सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. इंटरनॅशनल लेवल म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा कुंचनची सेवा आणि अष्टलक्ष्मी दीप सेवा ताईंनी केली. स्वामी पोहोचले ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन. तर तुम्हाला सुद्धा जिथं पूजा साहित्य हवंय, जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय अगदी तिथं घर बसल्या तुम्हाला हे पूजा साहित्य मिळतं. फक्त तुम्हाला जे हवं त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याच्या प्राइस तुम्हाला कुरिअरच्या ज्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर समजतील. तर चला सर्वांनी स्वामींचा गोड आशीर्वाद घेऊया आणि हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.